लाडकी बहीणसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस। अवघ्या काही तासात अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन। हिस्सेदार वाढू नयेत म्हणून दादांना दूर करतायत। विजय वडेट्टीवार यांची अजित पवारांवरून भाजपवर जोरदार टीका। महाविकास आघाडीकडून उद्या महायुतीच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। आंदोलनाचा टीजरही रिलीज। पत्राचाळ प्रकरणी ईडी पुन्हा सक्रिय। स्वप्ना पाटकर यांना ईडीचं समन्स। संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। नारायण राणेंवर कारवाई करा। ठाकरे गटाची पंतप्रधानांकडे मागणी। खासदार मारून टाकण्याची धमकी देत असल्यामुळे कारवाईसाठी विनायक राऊतांनी लिहिलं पत्र। बदलापूरच्या घटनेनंतर भाजपा आता राज्यात हर घर दुर्गा अभियान राबवणार। राज्यातील आयटीआय मध्ये दिले जाणार आत्मसंरक्षणाचे मुलींना धडे। माडाची वेबसाईट अद्यापही अपडेटेड नाही। लॉटरीसाठीची मुदतवाढ आणि रकमेतही घट। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा। मात्र सावेंच्या घोषणेला माडाकडून केराची टोपली। गोमांस असल्याच्या संशयावरून वयोवृद्धाला बेदम मारहाण। कल्याणहून मालेगावला जात असताना तरुणांनी रेल्वेमध्ये केलेली मारहाण। कॅमेऱ्यामध्ये कैद। गुन्हा दाखल। संभाजीनगरमध्ये प्लास्टिकच्या तांदूळाची विक्री। सिडको भागामध्ये राहणाऱ्या महिलेने खरेदी केलेल्या तांदळामध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे। नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात आढळले डेंग्यूचे 304 नवे रुग्ण। डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपयशी। जूनपासून डेंग्यू बाधित रुग्णांचा आकडा वाढताच। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात आगमन। आगमन सोहळ्याला मुंबईकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती। नमाज पठण्यासाठी दर शुक्रवारी मिळणारी 2 तासांची सुट्टी बंद। आसाम सरकारचा मोठा निर्णय।